नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. अहिल्यानगर शहरातील केडगाव परिसरात एका साखरपुडा समारंभातून 16 तोळे सोन्याचे दागिने आणि 25,000 रुपयांची रोकड चोरणाऱ्या टोळीचा कोतवाली पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मध्य प्रदेशातून एका 8 वर्षीय विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेऊन 17,33,000 रुपयांचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी सिंधू माने या नातेवाईकाच्या साखरपुड्यासाठी आल्या असता त्यांच्याजवळील दागिन्यांची पिशवी अज्ञात चोरट्याने लंपास केली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास केला असता हे कृत्य मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील कडिया सांसी येथील टोळीने केल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलीस पथकाने मध्य प्रदेशातून दुर्गम भागात सलग 4 दिवस शोध मोहीम राबवून या गुन्ह्याचा यशस्वी तपास लावला. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड आणि त्यांच्या पथकाने केली आहे. दिनांक 2 मे 2026 रोजी आपलं श्रेया गार्डन या ठिकाणी एक साखरपुड्याचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमामध्ये एक चोरी झाली होती सोन्याची. साधारणतः त्यांनी 16.5 तोळे सोनं अशी एक आपल्याला तक्रार प्राप्त झालेली. त्यानुसार गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यातील काही तांत्रिक CCTV फुटेज व तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर असं लक्षात आलं की ते जे चोरी करणारी जी टोळी आहे ती मध्य प्रदेश इथली जी टोळी आहे. तर आपली जी पथक आहे, आमचे प्रभारी अधिकारी गायकवाड साहेब, त्यांची जी टीम आहे, एक PI सकपाळे साहेब, त्यानंतर विशाल दळवी, सूरज कदम व बोरगे हे जी टीम त्या ठिकाणी तात्काळ त्यांनी मध्य प्रदेशला जाऊन त्या ठिकाणी तिथे गेल्यानंतर असं निदर्शनास आलं की ते 4-5 जे गाव आहेत त्या ठिकाणी अशा पद्धतीनं चोऱ्या करणं व जे काही पोलीस पथक येतात त्या पोलीस पथकांना ही जी काही रिकव्हरी करणे त्यापासून अडथळा निर्माण करणं अशा बऱ्याच घटना त्या ठिकाणी घडलेल्या आहेत. अशा म्हणजे खूप रिस्क असताना सुद्धा आमचे जे पथक आहे त्यांनी त्या ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन राबवलं. त्या कोम्बिंग दरम्यान त्यांनी जे काही आरोपी त्यांच्यासोबत जे काम करणारे ज्यांची टोळी आहे, टोळी सदस्याला त्यांनी त्या ठिकाणी ताब्यात घेऊन ही जी साधारणतः आपण जे पूर्ण म्हणजे गुन्ह्यामध्ये जे गेलेलं जे काही पूर्ण सोन्याची रिकव्हरी केलेली आहे आणि त्यासोबतच त्याच्यामध्ये 25,000 रुपयाची त्याच्यामध्ये आपण कॅश रिकव्हर केलेलं आहे. आणि जे फिर्यादीने जे दिलेलं आहे ते सर्व आपण त्या ठिकाणी आणि मला वाटते की असं पहिल्यांदाच झालेलं आहे की त्या ठिकाणी जाऊन असं कोम्बिंग करून कोतवाली पोलीस स्टेशनने त्या ठिकाणी पूर्णपणे आपलं जे चोरीस गेलेलं मुद्देमाल रिकव्हर केलेलं आहे. मी आमचे जे प्रभारी अधिकारी आहे संभाजी गायकवाड साहेब आहेत, त्यांचे आपले सकपाळे साहेब आहेत, पाटील साहेब आहेत, तसेच आमचे DBचे अंमलदार आहेत, विशेष करून विशाल दळवी असेल, आमचे बोरगे दादा असतील, तसेच सूरज कदम असतील, यांचं मी अभिनंदन व्यक्त करतो की अशा पद्धतीनं काम केल्यानंतर जे काही सामान्य नागरिक आहेत, विशेष करून ज्यांचं साधारणतः 16.5 तोळे म्हणजे आजच्या 25 ते 30 लाख रुपयाचा तो एवज आहे, त्यांच्या जीवनाची किंवा जीवनभर त्यांनी जी कमाई केलेली ती कमाई त्यांना दिलेली आहे. खूप चांगलं काम केलेलं आहे. मी सर्व पथकाचं अभिनंदन व्यक्त करतो. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.